आठवतंय काय म्हटलेलं? चीनला लाल डोळे दाखवणार. प्रत्यक्षात काय आहे? भारत देशातील अरुणा प्रदेश या राज्यामधील एक गाव पासीघाट, सेन्सस म्हणजे जनगणनेच्या पोर्टलवर त्यांनी हे गाव मोडॉग म्हणत चीनमधील असं दाखवलं. भारतीय जनगणना पोर्टलने आपल्या देशातील गाव भूभाग चीनच्या घशात घालण्याचा प्रयत्न कोण आणि का करतंय? यांना देशातील शहरांची नावं बदलता येतात आणि चीन मात्र भारतातील गावांची नावं बदलतोय आणि हे आपलाच भूभाग चीनचा म्हणून दाखवतो. चीन हाच नकाशा दाखवत म्हणेल की तुम्हीच कबूल केलंय म्हणून. आणि हे पोर्टल कोणाच्या अखत्यारीत येतं? गृह मंत्रालयाच्या. गृह मंत्रालय कोणाच्या अधिकारात आहे? अमित शहा. बीजे पार्टीच्या अनेक नेत्यांनी अनेकदा भारताचा असा नकाशा वापरलाय ज्यात काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानच्या आणि काही भाग चीनच्या ताब्यात दाखवला. चीनला लाल डोळे दाखवणार, यासोबत भारतीय चलनाला या रिजनची रिझर्व्ह करन्सी बनवणार असंही म्हणालेलं होतं. आठवतंय? डॉलरच्या व इतर चलनांच्या तुलनेत रुपयाची किंमत किती घसरली हा वेगळा विषय. नुकतीच जगभरातील अनेक मीडियाने प्रकाशित केलेली बातमी अशी की भारतीय कंपन्यांनी इराणकडून इंधन विकत घेण्यासाठी पेमेंट केलं युआन या चीनी चलनामध्ये. म्हणजे चीनच्या चलनाला रिझर्व्ह करन्सी बनवण्यासाठी हातभार लावतायत असं म्हणायला हरकत नाही. ट्रेड डेफिसिट म्हणजे आयात जास्त आणि निर्यात कमी, आणि या दोन्हीतला फरक. 2013-14 मध्ये भारताचा चीनसोबत ट्रेड डेफिसिट होता $37 बिलियन. 2025-26 मध्ये भारताचा चीनसोबत असलेला ट्रेड डेफिसिट आहे $112 बिलियन. आता हा आकडा किती मोठा आहे हे समजण्यासाठी अजून एक आकडा. भारताचा डिफेन्सवरचा एकूण खर्च आहे $75 बिलियन आणि ट्रेड डेफिसिट $112 बिलियन. ही काही ताजी उदाहरण. बाकी राष्ट्रीय उद्योजक म्हणवणाऱ्याचे एका चीनी नागरिकासोबतचे असलेले व्यावसायिक संबंध आणि त्यातून त्यांनी केलेली फसवणूक, चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या प्रतिनिधी मंडळाने जानेवारी महिन्यात भारताला दिलेली भेट, ते कोणाला भेटले हे स्वतंत्र विषय. दिवाळीत विजेच्या चीनी माळा विकणाऱ्या विक्रेत्यांना अँटी नॅशनल संबोधणं आणि टिकटॉक बॅन करणं, फक्त यालाच लाल दाखवणे म्हणतात समजायचं का? विचार करा.